राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभागाने मोठी अपडेट जारी केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढील काही तासात आणि पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, कोकणातील काही जिल्हे, सातारा, कोल्हापूर तसेच विदर्भातील काही भागासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार विविध जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या जिल्ह्याचा अधिकृत हवामान इशारा नियमितपणे तपासावा. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. दरम्यान अतिवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहण्याची, सखल भागात पाणी साचण्याची तसेच डोंगराळ भागात दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. पूरग्रस्त रस्ते किंवा पुलांवरून प्रवास करू नका आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला यावेळेस देण्यात आलेला आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील हवामान, पावसाचे ताजे अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.